रमजानचा या प्रार्थनेला सर्व मुस्लिम बंधू उपस्थित होते। या एक महिन्याच्या अशा उन्हाळ्यात देखील ज्यांनी रोजा करून या महिनाभर हे केले, आजच्या या ईदला हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आमचे नेते, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय जगताप साहेब, मार्केट कमिटीचे चेअरमन नानासाहेब, रायकोटे अजितदादा गटाचे तालुक्याचे अध्यक्ष आमचे सुनील भैया, सर्व तालुक्यातली प्रमुख मंडळी या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आज आम्ही सादर झालो आहे। आपल्या या तालुक्यात जातीपातीच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण सर्व मंडळी प्रत्येकाचे सण मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो। आजची ईद ही अतिशय शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे आणि आज संपूर्ण मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा मी जगताप साहेब, पवार साहेब, नानासाहेब सगळे मिळून देतो। ईद मुबारक। सणाच्या निमित्तानं हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी एकत्रित आलेले आहेत। रमजान हा प्रेमाचा संदेश देणारा सण आहे आणि आज देशामध्ये अराजकता माजवण्याचं काम दोन्ही बाजूंना चालू आहे। हिंदूमध्ये काही अतिरेकी आहेत, मुस्लिम समाजामध्ये काही अतिरेक आहेत। या दोन अतिरेक्यामध्ये या देशामध्ये जे शांतता नांदायला पाहिजे त्या शांततेला भंग देण्याचं काम या दोन्ही अतिरेक्याकडून होत आहे। त्याचा शासनाने वेळेत बंदोबस्त केला पाहिजे। शासन उलट या दंगेखोरांना प्रोत्साहन देते की काय, अशा प्रकारची परिस्थिती सध्या देशामध्ये निर्माण झालेली आहे। देश एका अशांत अशा वातावरणामध्ये देशाची लोकशाही चाललेली आहे। त्या रमजानीच्या निमित्तानं या सगळ्यामधला भेदभाव पूर्णपणे नष्ट व्हावा आणि चांगला प्रेमाचा संदेश द्यावा या निमित्तानं ईदच्या या सणाचं आयोजन केलेलं आहे। तर मुस्लिम बांधवांप्रमाणेच हिंदू बांधवसुद्धा या सणामध्ये शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी माझ्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य चांगलं हो आणि देशामध्ये शांतता सोबत येवो अशा प्रकारची प्रार्थना करतो। आजच्या रमजान ईदच्या निमित्तानं सर्वप्रथम मी देशातल्या सर्व आणि आपल्या जत तालुक्यातल्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा देतो। आणि आता आपण इथं सर्वधर्मीय लोक जमलो आहोत, हेच वातावरण देशामध्ये राहावं अशी प्रार्थना आता मगाशीच नमाजामध्ये देखील करण्यात आली। हेच वातावरण आपलं राहावं, आपल्या देशामध्ये जातीय सलोखा राहावा, हिंदू मुस्लिम आपण सर्व एकत्र आनंदाने राहत आलो आहोत आणि याच्यापुढे राहू अशीच मगाशी प्रार्थना इथे घेतली। त्या प्रार्थनेचं फलित आजच्या या रमजान ईदच्या निमित्तानं व्हावं आणि देशामध्ये जातीवाद नष्ट होऊन जो जातीवाद सध्या फोपावा लागला आहे, म्हणजे एकदम हिंदूमध्ये पण जातीवाद यायला लागला आणि हिंदू मुस्लिम असं सगळ्या प्रत्येक गोष्टीत जातीवाद यायला आहे, तो जातीवाद नष्ट व्हावा अशी या रमजानीच्या निमित्ताने मी एक म्हणजे ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि सर्व आपल्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन मिळतो। आज या रमजान महिन्याच्या सांगता ईदच्या निमित्तानं आमच्या पोलीस दलाच्या वतीने सर्वच मुस्लिम बांधवांना आमच्या मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना जत तालुका काँग्रेस कमिटी, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विक्रम फाउंडेशनच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो। अतिशय पवित्र समजल्या जाणाऱ्या या महिन्याचा आज ईदनं समाप्ती होते। अतिशय आनंदानं सर्व धर्मियांच्या वतीनं एकत्रितरित्या अतिशय चांगल्या पद्धतीनं हा सण साजरा होतो। तरी सर्वच मुस्लिम बांधवांना ईदच्या निमित्त शुभेच्छा। ईदगाह मैदान जत येथे रमजान महिन्याचा शेवट म्हणून ईद अगदी उत्साहात साजरा केला गेला। त्यानिमित्त मी सर्वप्रथम माझ्या तमाम मुस्लिम बांधवांना आणि सर्वच भारतीयांना ईदच्या शुभेच्छा देतो। या पवित्र महिन्याची परंपरा म्हणजे हे मुस्लिम बांधव शांतता आणि एकात्मता नांदावी यासाठी एक महिनाभर उपवास धरत असतात आणि ईदच्या दिवशी एक गोड पदार्थ म्हणून, एक सर्व धर्मीय गोडवा म्हणून शिरकुर्माचा एक पदार्थ घरी बनवतात आणि सर्वच जाती धर्मातील लोकांना तो पदार्थ गोडवा निर्माण करण्यासाठी घरी बोलवतात आणि आनंद द्विगुण करतात। मी पुन्हा एकदा या ईदच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो। या जत तालुक्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम एकात्मतेचं प्रतीक म्हणून आमचे शफीकभाई इनामदार असतील, त्यानंतर महबूबभाई गौंडे असतील, विठ्ठलाची पंढरपूरला वारी जाते त्या दरम्यान त्यांनी प्रसाद वाटपाचाही कार्यक्रम करतात। इतका सलोख या तालुक्यामध्ये वाढलेला आहे। मी या निमित्तानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। असाच एकात्मतेचं प्रतीक ईद हा यापुढे निश्चितपणानं चालू राहू दे या शुभेच्छा देतो आणि थांबतो।